नमस्कार मित्रांनो, मी दुर्गेश मकवान. स्वागत आहे आपल्या सर्वांचं पीडब्ल्यूच्या एमपीएससी वाला या युट्यूब चॅनलवर. सो मित्रांनो, राज्यसेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी किंवा कंबाईन परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासत असताना आपल्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोल संदर्भामध्ये राज्यसेवा किंवा कंबाईन या दोन्ही एक्झाम मध्ये आपल्याला मोस्ट ऑफ प्रश्न विचारले जाताना दिसतात. आणि त्यामुळे आपण महाराष्ट्राच्या या प्राकृतिक भूगोलासंदर्भामध्ये सर्व सखोल आणि फॅक्च्युअल कन्सेप्च्युअल सर्व प्रकारची माहिती आपल्या आजच्या या सेशन मधून इथे डिस्कस करणार आहोत. सो बेसिकली महाराष्ट्राच्या भूगोलाला बऱ्यापैकी वेटेजही असत असतोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या या जिओग्राफीचा पर्स्पेक्टिव्ह बघत असताना फिजिकल पार्टमध्ये महाराष्ट्राचं स्थान, एकंदरीत महाराष्ट्राच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांचा इथे आपण संदर्भ बघणार. जसं की कोकण विभाग काय असतोय, सोबत आपला पठारी भाग काय असतोय, सोबत सह्याद्री पर्वतरांगेची रचना कशी आहे, त्याच्या उपरांगांचा घटक कसा आहे, असा एक सर्व डिटेल ऍस्पेक्ट्स आपण या पर्टिक्युलर सेशन मधून कव्हर करणार आहोत. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षांच्या तयारीसाठी, इव्हन दो आता कंबाईनचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला पूर्व आणि मुख्य दोघांसाठी हा टॉपिक महत्वाचा आहे. तर यासाठी आपण आजचा आपला हा सेशन या ठिकाणी सुरुवात करणार. पण त्या अगोदर जे विद्यार्थी राज्यसेवासाठी तयारी करतायत तर अशा विद्यार्थ्यांसाठी पीडब्ल्यूच्या प्लॅटफॉर्मवर एक बेस्ट ऑप्शन अवेलेबल आहे. तर ज्यामध्ये सक्षम एमपीएससी राज्यसेवा फाउंडेशन बॅच 2027, कारण एक लक्षात घ्या 2027 साठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर त्याची सुरुवात आत्ता लगेच स्टार्ट झाली पाहिजे. कारण का की सिलेबस व्हास्ट आहे, राज्यसेवेचा सिलेबस मोठा आहे आणि तो सिलेबस कव्हर करण्यासाठी आपल्याला अगदी स्ट्रॅटेजिक अभ्यासाची गरज असते. आणि तो स्ट्रॅटेजिक अभ्यास तुमचा सक्षम या फाउंडेशन बॅच मार्फत 100% इथे कव्हर होणार आहे. सो सक्षम ही जी राज्यसेवेसाठीची बॅच आहे ही तुम्हाला उपलब्ध आहे 6,999 रुपयांमध्ये, की ज्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल प्रिलिम्स आणि मेन्सची संपूर्ण तयारी या ठिकाणी करता येणार आहे. तर ही संधी वाया घालवू नका. सो आता आपण सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाला. प्राकृतिक भूगोलाच्या या टॉपिकला आपण आता या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत. बेसिकली महाराष्ट्राचा जो प्राकृतिक भूगोल आहे यामध्ये आपण महाराष्ट्राचा जो एक फिजिकल स्ट्रक्चर आहे, भौगोलिक रचना जी आहे, त्या भौगोलिक रचनेला आपण या ठिकाणी अभ्यासत असतोय. यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये एक विशेष घटक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण कोकण भागाचा विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला प्रस्तरभंग ही कन्सेप्ट त्यामध्ये रिलेट होताना दिसते. का दिसते? कारण आता वास्तविक आपण म्हणतो की प्रस्तरभंग ही संकल्पना काय असते, तर भूपृष्ठावर म्हणजे पृथ्वीच्या भूकवचावर की ज्यावेळेस अंतर्गत बाजूकडून काही बल लागत असते किंवा अंतर्गत शक्तीचा ज्यावेळेस या भूपृष्ठावर काही परिणाम होत असतो, तर भूपृष्ठावर अंतर्गत शक्तीचा परिणामामुळे ज्यावेळेस त्या भौगोलिक भागाला भेगा पडत असतात. आता या भेगा ज्या आहेत या उभ्या किंवा आडव्या स्वरूपामध्ये तुम्हाला पडताना दिसतात, उभ्या किंवा आडव्या स्वरूपामध्ये, ज्या की क्षितिज समांतर आहेत. मग क्षितिज समांतर उभ्या किंवा आडव्या भेगा जर पडतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी भौगोलिक रचनेमध्ये तुम्हाला भूपृष्ठावर बदल होताना दिसतो. बदल कसा होतो की जसं आपण म्हणूया की गटपर्वत ही एक संकल्पना आपण बघत असतो की महाराष्ट्रामध्ये गटपर्वत आहे. कसा तयार होतो बरं तो, की भूपृष्ठावर ज्या वेळेला जमिनीच्या भागावर म्हणजे भूपृष्ठावर ज्या वेळेला एकाच वेळेस दोन प्रस्तरभंग ज्यावेळेस घडून येतात आणि हे दोन प्रस्तरभंग झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा गटपर्वत तयार होताना दिसत असतो. आता यामध्ये दोन गोष्टी होत असतात. जसं की आता ही एक आकृती बघा की एखादा भूभाग खाली खचणे. कशामुळे खचतोय हा, तर हा पर्टिक्युलर भूभाग हा पूर्णपणे आपल्याला प्रस्तरभंग या संकल्पनेशी जोडला जाताना दिसणार आहे. प्रस्तरभंग घडल्यामुळे एखादा भूभाग जो आहे हा भूभाग खाली खचत असतोय. जसं की आता हा भूभाग अगोदर स्थिर होता, एका लेवलला होता, म्हणजे याची स्थिर लेवल जी होती ही अशी होती. ठीक आहे, या भूभागाची जी वरची स्थिर लेवल होती ती या प्रकारची होती. पण झालं काय की हा जो भाग आहे हा असा स्थिर राहिला आणि या ठिकाणी हे प्रस्तरभंग झाल्यामुळे काय झालं की हे दोन भाग जे आहेत आजूबाजूचे हे मला या ठिकाणी खाली खचलेले दिसतात. बघा बरं, दिसत आहेत का? दोन भाग आजूबाजूचे खाली खचले. का खाली खचले? कारण मला या ठिकाणी हा प्रस्तरभंग झालेला दिसतोय आणि एक मधला ब्लॉक जो आहे हा मला या ठिकाणी स्थिर दिसतोय. हा दिसतोय का? ऑरेंज कलर मधला जो पार्ट आहे हा स्थिर आहे आणि हे दोन भूभाग प्रस्तरभंग झाल्यामुळे खाली गेलेले दिसतात.
बरोबर की नाही? आता यामध्ये तुम्ही असंही म्हणू शकतात की कदाचित हे दोन भाग स्थिर आहे आणि हा भाग खालून वर उचलला गेलेला असेल, कदाचित असंही घडलेलं असू शकतं. सो ही जी एक डायग्राम आहे, या डायग्राम मध्ये दोन घडामोडी आहेत. पहिलं की जो मधला ब्लॉक आहे हा स्थिर आहे, आणि दुसरं की जे आजूबाजूचे ब्लॉक्स दिसत आहेत ते स्थिर असतील, मधला भाग वर उचलला गेला असेल. हा झाला दुसरा सिनेरिओ. पहिला सिनेरिओ काय सांगितला? मधला भाग स्थिर आहे, आजूबाजूचे भाग खाली खचले. सो हे दोन सिनेरिओ मला इथे होताना दिसतात आणि हे दोन्ही सिनेरिओ का घडले, त्या मागची संकल्पना आहे प्रस्तरभंग. आणि ह्या प्रस्तरभंग संकल्पनेमुळे मला हा जो निर्माण झालेला एक पर्वतीय जो भाग दिसतोय, याला मी गटपर्वत म्हणत असतो. ठीक आहे? ठीक आहे सर. म्हणजे ही एक संकल्पना महाराष्ट्राशी जोडली जाताना मला दिसेल. आता यामध्ये तुम्ही म्हणणार सर, महाराष्ट्राचा जर प्राकृतिक भूगोल आपण बघतोय तर प्राकृतिक भूगोलाचं वितरण कसं होत आहे, महाराष्ट्राची फिजिकल रचना कशी डिस्ट्रीब्यूट आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलामध्ये तीन भाग तुम्हाला महत्वाचे आहेत, ज्यामध्ये पहिला पश्चिमेकडचा भाग जो की आहे कोकण प्रदेश, महाराष्ट्राचा मध्य भाग म्हणजे कोकणाच्या थोडासा पूर्वेकडचा भाग की जो मला दिसतोय सह्याद्री, सह्याद्रीच्या पूर्व भागाकडे जर बघितलं तर मला दिसतंय पठारी भाग की ज्याला मी पठारी प्रदेश म्हणतोय. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलाचं वितरण जर मी बघेल तर मला कोकण, सह्याद्री आणि पठार हे मला या पद्धतीने बघायला मिळत असतात. म्हणजे कोकणाच्या पूर्वेला आहे सह्याद्री, सह्याद्रीच्या पूर्वेला आहे पठारी भाग. सो अशी ही महाराष्ट्राची एकंदरीत रचना दिसते की जर हा स्ट्रक्चर ह्या डायग्राम वरून तुम्हाला खूप चांगल्यापैकी समजेल. जसं या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की आपल्याला महाराष्ट्राचा पश्चिमकडची जर का बाजू बघितली तर पश्चिमेला मला अरबी समुद्र या ठिकाणी लाभलेला आहे हे दिसून येतं. ह्या अरबी समुद्राला लागूनच मला महाराष्ट्राचा हा कोकण किनाऱ्याचा भाग इथे बघायला मिळतो. आता हा महाराष्ट्राचा जो भाग मला दिसतोय हा कोकणचा प्रदेश झाला, बरोबर की नाही? आणि हा कोकण प्रदेश ओलांडला की मला या ठिकाणी हा सह्याद्री बघा एका उभ्या भिंतीप्रमाणे दिसतोय का, हा राईट? हा सह्याद्री जो आहे हा मला एकदम उभ्या भिंतीप्रमाणे इथे दिसतोय. मग हा सह्याद्री मला उभ्या भिंतीप्रमाणे दिसतो कारण हा कोकण भाग जो आहे हा एकंदरीत खाली खचलेला भाग आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. कोकण भाग खाली खचलेला असल्यामुळे सह्याद्री या बाजूने जर बघितलं तर उभ्या भिंतीसारखा दिसत असतो. मग सह्याद्रीचा हा जो भाग आहे, सह्याद्रीचा पूर्वेकडचा जर भाग बघितला तर या ठिकाणी हा तुम्हाला पठारी प्रदेश या ठिकाणी बघायला मिळतो. पठारी प्रदेश की जो सह्याद्रीचा पूर्वेकडे आहे. आता जसं मी बोललो की हा सह्याद्रीचा जो भाग कोकणाच्या बाजूकडून दिसतो तर ह्या बाजूला मला तीव्र उतार बघायला मिळत असतो. आणि सह्याद्रीचे पूर्व बाजूकडे जर मी बघितलं तर मला या ठिकाणी मंद उतार बघायला मिळत असतो. म्हणजे हा जो उतार दिसतो स्लोप हा थोडा मंद आहे. आणि जो कोकण बाजूकडचा आहे तो एकदम तीव्र आहे. कारण का की कोकणाकडची बाजू जी आहे, कोकण भाग हा खचलेला आहे. खचलेल्या भागाकडून जेव्हा मी सह्याद्रीकडे बघतो तो मला उभ्या भिंतीसारखा दिसतो. सह्याद्रीच्या पूर्व बाजूला बघितलं तर मला सह्याद्रीचा हा पूर्ण भाग पठारी प्रदेशाचा दिसतो, जो मंद उताराचा भाग म्हणून मी बघतो. म्हणजे एकंदरीत कोकण, सह्याद्री आणि पठारी प्रदेश ही ओव्हरऑल रचना मला या ठिकाणी दिसून आली. समजलं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण प्राकृतिक रचनेमध्ये मला नेमकं काय काय अभ्यासणं गरजेचं आहे या प्राकृतिक रचनेत, ते पॉइंट मला इथे व्यवस्थित लक्षात घेता आले. समजलं सर्वांना व्यवस्थित? ओके. नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी बघूया आपण आता की नेमकं जो पश्चिम किनारी भाग आहे आपला, ज्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला आपण कोकण किनारा म्हणत असतो, की जो पूर्णपणे अरबी समुद्राला लागून असलेला महाराष्ट्राचा भाग आहे. हा महाराष्ट्राचा जो सागरी किनारा आहे, सागरी किनारा आणि कोकण, आता वास्तविक आपण जर बघितलं हा कसा तयार झालेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा प्रस्तरभंगमुळे तयार झाला. जी प्रस्तरभंग संकल्पना मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवली ना, त्याचं कारणच ते होतं की कोकणची निर्मिती ही प्रस्तरभंगमुळे झालेली आहे, की जो भाग प्रस्तरभंग झाल्यामुळे आपल्याला खाली खचलेला दिसतो. आणि म्हणून हे विधान आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे की सह्याद्रीला ज्यावेळेस मी कोकणाकडून बघतो तर तो मला उभ्या भिंतीप्रमाणे भासतो. का? कारण ती बाजू मला खचलेली दिसून येते. म्हणून कोकणकडची जी बाजू आहे,
जसं मी बोललो की ही तीव्र उताराची दिसते मला, कोकणकडची जी बाजू आहे ही तीव्र उताराची आहे, आणि हीच जर मी पठाराकडची बाजू बघायला गेलो तर मला मंद उताराची दिसते. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, कोकणकडची बाजू तीव्र उतार, पठाराकडची बाजू मंद उतार. हेच त्याचं कारण आहे की तो भाग जो आहे हा खचलेल्यामुळे तिथे तीव्र उतार दिसतो. मग ह्या कोकण किनारपट्टीचा विस्तार जो आहे हा कुठून कुठपर्यंत आहे? आता कोकण किनारपट्टी जी महाराष्ट्राला लाभलेली आहे ती मला बघायला मिळते उत्तर ते दक्षिण पर्यंतची, म्हणजे उत्तर दक्षिण असा त्याचा एकंदरीत विस्तार दिसतो मला. मग उत्तरेला बोर्डो तळासरीच्या खाडीपासून जर मी सुरुवात केली तर दक्षिण बाजूला मला तेरेखोलच्या खाडीपर्यंत असा विस्तृत महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा किंवा सागरी किनारपट्टीची रचना दिसते, ज्यालाच मी कोकण किनारा म्हणून ओळखतो. एकच अर्थ आहे. मग आता या महाराष्ट्राला लाभलेला हा जो मी किनाऱ्याबद्दल तुम्हाला सांगतोय, हा महाराष्ट्राला लाभलेला किनारा एकूण किती आहे? तर ह्या किनाऱ्याचा भाग बघत असताना 720 किलोमीटर लांबीचा हा किनारा आहे, हे इथे विशेष लक्षात ठेवा. समजतंय? पण हा 720 किलोमीटर लांबीचा किनारा यामध्ये हा सलग नसून दंतूर किनारा आहे. मग यामध्ये दंतूर किनारा म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. जसं की सलग किनारा या प्रकारे दिसत असतो आणि दंतूर किनारा या प्रकारे दिसतो. दंतूर किनारा जो असतो हा तुम्हाला जसं करवतीचे दाते ज्या पद्धतीने असतात ना वाकडे तिकडे, बरोबर की नाही, त्या पद्धतीने आपला पश्चिम किनारी भाग हा या प्रकारचा या स्वरूपाचा आहे. आणि हेच जर तुम्ही सलग किनारा बघितला तर तो सलग किनारा असा प्लेन दिसत असतोय तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे किनारी बाजू जी आहे ही प्लेन दिसत असते. परंतु आता जसं मी बोललो की महाराष्ट्राचा जो किनारा आहे हा महाराष्ट्राचा किनारा कसा म्हटला जातो, तर हा दंतूर किनारा म्हटला जातो. म्हणून तुम्हाला महाराष्ट्राशी संबंधित पॉइंटमध्ये दंतूर किनारा काय आहे हे माहिती असायला पाहिजे आणि दंतूर किनाऱ्याची एकंदरीत रचना पण तुम्हाला समजली पाहिजे. ओके, समजलं सर्वांना? ओके, सो ही झाली महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीची बाजू, कोकण किनारपट्टीची बाजू, म्हणजे ज्याचं एकंदरीत कोकण किनारा कसा आहे, काय आहे, उतार कसा आहे, त्याची रचना कशी आहे, याचा एक सारासार अंदाज मला या ठिकाणी घेता येतो. बर, अजून पुढचा पॉइंट यामध्ये बघा. आता जो कोकण किनारा जो मला दिसतो, ह्या पूर्ण कोकण किनारपट्टीचा जो विस्तार आहे, लांबी आम्हाला समजली की जी आहे 720 किलोमीटरची. मग आता लांबी जी आपल्याला दिसते ती पूर्ण उत्तर दक्षिण लांबी दिसते. किनारा जो आहे या किनाऱ्याची रुंदी किती आहे, म्हणजे समुद्र किनारपट्टीपासून सह्याद्रीपर्यंतचा जो भाग आहे, समुद्र किनारपट्टीपासून सह्याद्रीपर्यंतचा भाग, तर ही जी रुंदी आहे किनाऱ्याची, ही रुंदी ऍव्हरेजली जर बघितली तर 30 ते 60 किलोमीटर बघायला मिळते. पण ही ऍव्हरेज 30 ते 60 आहे, कारण ही काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. जर हीच तुम्ही उल्हास नदी खोऱ्यामध्ये जाऊन बघितलं तर उल्हास नदी खोऱ्यामध्ये आपल्याला माहित आहे की ही 100 किलोमीटरच्या आसपास आहे, की जी एकदम मॅक्झिमम मला बघायला मिळते, बरोबर की. आणि सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर सिंधुदुर्गमध्ये मला ही 30 ते 40 बघायला मिळते, की जी एकदम मिनिमम म्हणून मला बघायला मिळते. सो या बेसिसवर पण तुमचा प्रश्न किंवा या बेसिसवर पण तुमचे विधानं वगैरे तयार होऊ शकतात, की नेमकं ऍव्हरेज रुंदीचा जो भाग आहे तो कसा मला या ठिकाणी बघता येतो. ठीक आहे, सो याचा विचार करून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं तर हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे. बर, मग कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे, या पूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागाचं म्हणजे कोकणाचं क्षेत्रफळ किती आहे, तर ते आहे 30,394 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे, 30,394 स्क्वेअर किलोमीटर हे आहे पूर्ण कोकणाचं क्षेत्रफळ. मग आता हा कोकण किनारा जो आहे हा कसा आहे
यालाच सर आम्ही काही ठिकाणी वाचलेलं आहे की याला किनारी मैदान म्हटलं जातं, तर हे खरं आहे का? म्हणजे कोकण किनाऱ्यालाच किनारी मैदान म्हटलं जातं असं बरोबर आहे का? मला सांगा बरं. यामागे ना एक कारण आहे. वास्तविक जर तुम्ही याचा व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला बघायला मिळतं की हा किनारा मैदान म्हणून का बघितला गेला पाहिजे. आता तुम्ही म्हणा सर मोस्टली मैदानं जे असतात हे आम्हाला माहित आहे की ज्या ठिकाणी नद्या असतात, नद्या आपल्यासोबत गाळ वाहून आणतात, मग तो गाळ जो आहे हा निक्षेपित करतात आणि गाळ निक्षेपित केल्यामुळे ते पर्टिक्युलरली मैदान मला तयार होताना दिसत असतं. सो इथे पण तसंच झालेलं आहे की सह्याद्रीवर ज्या नद्यांचा उगम होतो तर सह्याद्रीवर उगम पावणाऱ्या नद्यांचा जो सखल भाग आहे तर त्या सखल भागाची निर्मिती ही या कोकणातल्या भागाकडून वाहणाऱ्या नद्यांमुळेच झालेली आहे हे आपण म्हणू शकतो. कारण सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यातल्या पश्चिम दिशेला वाहणाऱ्या नद्या म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या आणि अरबीकडे जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमुळे काय होतं की हा जो किनारपट्टीचा भाग आहे हा काही काही ठिकाणी खंडित झालेला दिसतो. वास्तविक तो मैदानी भाग पण आहे, परंतु काही भाग जो आहे या नद्यांच्या तीव्र वेगामुळे खंडित झालेला जो भाग आहे त्यामुळे त्या किनारी भागाला आपण रिया किनारा सुद्धा म्हणत असतो, हे लक्षात घ्या. कारण रिया किनारा केव्हा म्हटलं जातं की ज्यावेळेस नदीच्या वहन कार्यामुळे किनारा ज्यावेळेस काही ठिकाणी खंडित झालेला असतो तर त्या खंडित झालेल्या भागाला आपण रिया किनारा म्हणून या ठिकाणी लक्षात घेत असतो. सो ही एक रचना तुम्ही बघायची की हा नद्यांमुळे खंडित झालेला भाग आहे. आणि जसं मी बोललो की सह्याद्रीवर ज्या नद्या उगम पावतायत त्या ऑलरेडी सर्व नद्या अरबी समुद्राकडे जात आहेत, त्यामुळे तिथे किनारी भाग हा थोडाफार प्रमाणामध्ये खंडित होतोच. ठीक आहे. बरं, मग आता जसं आपण बघतो की हा कोकण किनारा जो दिसतो मला, म्हणजे एका बाजूला मला अरबी समुद्र, आता काय होतं माहिती आहे का बघा, अरबी समुद्राचा हा किनारी भाग, तिथून पुढे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा हा पूर्ण कोकण किनाऱ्याचा जो भाग आहे, ह्या कोकण किनाऱ्याच्या भागाचे दोन पार्ट होतात. हे बघा दिसतंय दोन पार्ट, उभे दोन भाग म्हणू शकतो आपण. मग हा तुमचा पहिला भाग या ठिकाणी म्हणूया आणि हा दुसरा भाग या ठिकाणी म्हणूया. जो पहिला भाग आहे की जो अरबी समुद्राला लागूनच आहे, जो की समुद्र सपाटीपासून कमी उंचीचा भाग दिसतोय, तर हा समुद्र सपाटीपासून कमी उंचीचा भाग म्हणजे ज्याला खलाटी म्हटलं जातं की ज्याची उंची साधारण 5 ते 15 मीटर असते, बरोबर. आणि या खलाटीपासून अधिक उंचीचा भाग की जो साधारण एकदम जास्त उंचीवरचा दिसतोय त्याला वलाटी म्हटलं जातं, की जो वलाटीचा भाग जो आहे साधारण 200 ते 300 मीटर उंचीचा मला बघायला मिळतो. समजतंय. मग जो खलाटीचा भाग आहे हा खलाटीचा भाग आणि हा वलाटीचा भाग. सो पहिला जो भाग मी सांगितला जो खलाटीचा भाग आहे या ठिकाणी तो आहे 5 ते 15 मीटर उंच समुद्र सपाटीपासून, आणि जो दुसरा भाग मला दिसतो तो आहे या ठिकाणी समुद्र सपाटीपासून 200 ते 300 मीटर उंचीपर्यंतचा. सो ही अशी एकंदरीत मला सह्याद्रीची रचना जी आहे ही बघायला मिळत असते. हे आपण इथे बघायचं, सह्याद्रीची ही रचना आहे. आणि जो सह्याद्रीचा सगळ्यात वरचा माथ्याचा जो भाग आहे की जो सखल भाग दिसतो, वरती सपाट भाग जो दिसतो सह्याद्रीचा, त्या सपाट भागाला घाटमाथा असं म्हटलं जातं. सह्याद्रीचा जो वरचा माथ्यावरचा सपाट भाग जो दिसतो त्या सपाट भागाला घाटमाथा असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला एकंदरीत हे कळलं की कोकण किनारपट्टीची ही रचना बघत असताना समुद्र किनारपट्टीला लागून असणारा भाग म्हणजे जो की खचलेला भाग आहे त्याला खलाटी म्हटलं जातं, आणि जो थोडासा वर असलेला भाग आहे त्याला वलाटी म्हटलं जातं. त्यामुळे खलाटीकडून आपण जेव्हा सह्याद्रीकडे जातोय तर पहिल्यांदा मला या ठिकाणी किनारपट्टीला खलाटी लागेल, नंतर वलाटी लागतो, आणि मग ॲज इट इज मला सह्याद्रीचा उंच माथ्याचा भाग इथे बघायला मिळत असतो. आता हा जो पूर्ण कोकणचा जो रिजन आहे, म्हणजे हा पूर्ण कोकणचा प्रदेश बोलतोय मी तुम्हाला, जो पार्ट मी इथे सांगितला, ह्या पूर्ण कोकणच्या भागामध्ये जी पर्टिक्युलर मृदा आढळते तर त्यामध्ये दोन भाग होतात. कोकणचे दोन भाग होतात महाराष्ट्रामध्ये, एक असतो उत्तर कोकण आणि दुसरा असतो दक्षिण कोकण. आता हेच जर तुम्ही उत्तर कोकणमध्ये बघितलं तर तुम्हाला तांबडी मृदा बघायला मिळेल, आणि हेच जर तुम्ही दक्षिण कोकणमध्ये बघितलं तर तुम्हाला जांभी मृदा बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे जांभ्या मृदेचं वैशिष्ट्य असं आहे की या जांभ्या मृदेमध्ये
लोह प्रमाण हे जास्त असते. आयर्नचं प्रमाण जे आहे, लोह प्रमाण जे आहे, हे मला या दक्षिण कोकणच्या भागामध्ये हे थोडंसं जास्त बघायला मिळत असते. सो ही रचना इथे लक्षात ठेवा. बरं, आता कोकणचे काही उपविभाग पण असतात, म्हणजे जे उपविभाग पण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग उपविभागांमध्ये काय होतं की कोकणचे जे 3 उपविभाग पडतात ते उपविभाग लक्षात ठेवा. एक असतो तुमचा उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणचा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. समजतंय? जसं की पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगडचा काही भाग. पण मात्र मध्य कोकण जेव्हा तुम्ही विचार घेतात तेव्हा 2 भाग समाविष्ट होतात, ज्यामध्ये रायगडचा दक्षिण भाग आणि रत्नागिरीचा उत्तर भाग. आणि दक्षिण कोकणचा ज्यावेळेस तुम्ही विचार करतात त्याच्यात पण 2 जिल्ह्यांचा भाग समाविष्ट होतो, की दक्षिण रत्नागिरीचा भाग आणि सिंधुदुर्गचा भाग. सो अशी ही कोकण किनारपट्टीची आपण एकंदरीत रचना इथे बघत असतो, की कोकण किनारा नेमका कसा आहे आणि कोकण किनाऱ्याचं एकंदरीत स्वरूप कसं आहे हे मला ह्या ओव्हरऑल माहितीवरून त्याचं एक चित्र समोर उभं राहतं. ठीक आहे, म्हणजे ही झाली आपल्याला कोकण किनारपट्टीची एकंदरीत एक फिजिकल रचना, प्राकृतिक रचना. बरं, मग आता तुम्हाला मी सांगतो की हा जो कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे यामध्ये काही फॅक्च्युअल गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. ह्या फॅक्च्युअल गोष्टींमध्ये काय आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. बरं, जसं मी बोललो की कोकण किनारपट्टीचे जे 3 भाग आहेत, 3 मध्ये तुमचे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. यामध्ये उत्तर कोकणचे 5, दक्षिण कोकणचे 2, उत्तर कोकणचे 5, मध्य कोकणचे 2 आणि दक्षिण कोकणचे 2. आता हे जर तुम्हाला समजा जिल्हानिहाय ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की पालघर ते रायगड पर्यंत उत्तर कोकण, दक्षिण रायगडचा भाग आणि उत्तर रत्नागिरीचा भाग म्हणजे मध्य कोकण, दक्षिण कोकण म्हणजे दक्षिण रत्नागिरीचा भाग आणि सिंधुदुर्ग. आता हेच जर समजा तुम्हाला नदीनिहाय गोष्टींवर विचारलं तर मात्र तुम्हाला हे लक्षात पाहिजे की कोणत्या नदीपासून कुठपर्यंतचा भाग उत्तर कोकण आहे. तर लक्षात घ्या, दमणगंगा ते पाताळगंगा नदी दरम्यानचा भाग हा तुमचा उत्तर कोकण आहे. पाताळगंगा ते सावित्री नदीच्या दरम्यानचा पार्ट जो आहे हा तुमचा मध्य कोकण आहे. सावित्री नदी ते तेरेखोल नदीचा जो भाग आहे हा तुमचा दक्षिण कोकणचा भाग म्हणून बघता येणार. सो हे जे सेपरेशन आहे हे सेपरेशन तुम्हाला इथे जरा लक्षात ठेवणं जरा इम्पॉर्टंट असणार आहे. हे सेपरेशनच इथे गरजेचं आहे, म्हणजे कसं त्याचं विभाजन झालंय, कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान मला हा भाग बघायला मिळतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ज्याच्यामध्ये मी ह्या कोकण किनाऱ्याचे हे जे भाग सांगितले यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी 2 भाग अगोदर पण सांगितले. एक आहे तुमचा खलाटी आणि दुसरा आहे तुमचा वलाटी भाग. सो हे 2 भाग जे मी तुम्हाला सांगितले, खलाटी आणि वलाटी, हे पूर्ण तुम्हाला किनारी भागाला लागून असेल तर तो खलाटी म्हटला जाईल आणि सह्याद्रीला लागून असेल त्याला वलाटी म्हटलं जाईल. सो ही रचना लक्षात ठेवा. जो खलाटी भाग आहे त्याचा उतार कमी आहे आणि जो वलाटी भाग आहे तो सह्याद्रीला लागून आहे, त्याच्यामुळे त्याचा उतार जो आहे हा इथे जास्त बघायला मिळतो. विशेष विधानात्मक महत्व जर बघितलं तर खलाटीच्या भागामध्ये तुम्हाला खाडी बघायला मिळतील, वलाटीच्या भागामध्ये तुम्हाला दरी खोरे बघायला मिळतील किंवा धबधबे पण बघायला मिळू शकतील. कारण ज्या कोकणातल्या नद्या सह्याद्रीवरून येत असतात तर सह्याद्रीवरून येताना त्या तीव्र उताराच्या भागातून येतात आणि त्यामुळे तुम्हाला तिथे काही ठिकाणी धबधबे सुद्धा बघायला मिळतात की जे डोंगर उतारावरून वाहणारे प्रवाह म्हणून आपण त्यांना बघतो. आणि म्हणून मग तुम्हाला हा फरक लक्षात ठेवायचा आहे की खलाटीचा भाग जो किनाऱ्याला लागून आहे तिथे तुम्हाला खाडी दिसतील, जो 5 ते 15 मीटर उंच आहे. सह्याद्रीला लागून असलेला जो भाग आहे ज्याला मी वलाटी म्हणतो, मग हा वलाटी भाग सह्याद्रीला कनेक्टेड आहे, त्यामुळे त्याचं प्रॅक्टिकल स्ट्रक्चर मला दिसतंय की तो पर्टिक्युलर भाग एकंदरीत सह्याद्रीला लागून आहे, म्हणूनच तो 200 ते 300 मीटर उंच असणारा भाग मी त्याला म्हणतो. आणि कोकणाचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो जे तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे, खाडी हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी नदीच्या मुखाचा भाग आणि समुद्राचा भाग यातला संक्रमण प्रदेश जो असतो त्याला आपण
एकंदरीत खाडी म्हणून इथे लक्षात ठेवतो. म्हणजे जो भाग जो आहे खाडीचा भाग म्हणून आपण त्याला बघतो, की जो नदीच्या मुखाचा आणि समुद्राचा एकंदरीत संक्रमणात्मक प्रदेश आपण म्हणून लक्षात ठेवतो. ठीक आहे. बर, आता बघा, जसं मी तुम्हाला बोललो की ही नदी येते या ठिकाणी, हे बघा दिसते ही नदी, या नदीचा आणि हा समुद्राच्या किनाऱ्याचा भाग. आता हे काय होतंय की समुद्राचं पाणी नदीच्या मुखापर्यंत भरतीच्या वेळेला जिथपर्यंत जातंय, तर आता हा जो काही क्षेत्र आहे ना, हा खाडी क्षेत्र म्हटलं जाईल. कारण त्या ठिकाणी नदीचं गोडं पाणी आणि समुद्राचं खारं पाणी यांचं संक्रमण झालेला हा भाग आहे, म्हणून त्याला आपण खाडी प्रदेश म्हणत असतो. आणि ह्या खाडीच्या रचनेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जिल्हानिहाय काही खाड्या विचारल्या जाऊ शकतात, की जिल्हानिहाय खाड्यांचा काय क्रम आहे किंवा जिल्हानिहाय खाड्या कोणत्या कोणत्या आहेत. आता इथे जर मी तुम्ही सांगितलं बघा की पालघरमध्ये कोणत्या कोणत्या खाडी मला दिसतात, तर पालघरमध्ये मला डहाणू खाडी, दातीवराची खाडी, वसईची खाडी दिसते. ठीक आहे. बर, आता हा जो मी पॉईंट सांगतोय तुम्हाला, हा ऍज इट इज हा क्रमच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला क्रम आधारित प्रश्न पण विचारला गेला तरी तुम्ही उत्तर देणार. ठाण्यामध्ये तर एकच ठाण्याची खाडी आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांचा जर विचार केला तर त्यामध्ये मला मनोरीची खाडी, मालाडची खाडी आणि माहीमची खाडी, मनोरी, मालाड आणि माहीम, सो ह्या प्रकारची खाडी ही मला या ठिकाणी बघायला मिळते. रायगडमध्ये जर मी बघितलं तर रायगडमध्ये मला धरमतरची खाडी, हा क्रम जो आहे हा इथे लक्षात ठेवा. धरमतरची खाडी, रोहा खाडी, पनवेल खाडी, राजापुरी खाडी, बानकोट खाडी, सो हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं राहील. रत्नागिरीशी संबंधित, आता हा इतका कॅज्युअल पॉइंट आहे की तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये पण मिळेल, बट तुम्हाला इथे रिव्हिजन देऊनच हा टॉपिक जो आहे हा इथे तुम्हाला स्ट्रॉंग करावा लागेल. कारण ह्या टॉपिकला डिमांड असते ती म्हणजे फक्त रिव्हिजनची. ज्याची जितकी चांगली रिव्हिजन असेल ह्या पॉइंटला, की जिल्हानिहाय खाडींची रचना, की जिल्हानिहाय तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या खाडी दिसतात वगैरे, असे जर का फॅक्टर तुमचे स्ट्रॉंग असतील ना, तर ह्या पॉइंटमधून तुमचे कोणीच मार्क तुमचे काढू शकणार नाही, याचा तुम्ही विचार करा. समजतंय? त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये जर बघितलं तर तुम्हाला देवगड, आचरा, कलावली, कर्ली आणि तेरेखोल ह्या स्वरूपाची ही खाडी दिसते. रत्नागिरीमध्ये केळशी, दाभोळ, जयगड, भाट्टे, पूर्णगड, जैतापूर आणि विजयदुर्ग, सो ह्या खाड्यांचा हा एक भाग क्रमनुसार तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. कळलंय सर्वांना? सो जिल्हानिहाय, कारण प्रश्न असा पण येऊ शकतो की पर्टिक्युलर एका सेपरेट जिल्ह्यावरच्या खाडींचा प्रश्न येईल, किंवा ओव्हरऑल खाड्यांमधून तुम्हाला कोणतेही 4-5 नावांच्या बेसिसवर क्रम विचारला जाईल. सो असे पण प्रश्न तयार होतात, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही, बट तसे प्रश्न तयार होतात म्हणून तसा आपण विचार पण केला पाहिजे आणि तसं आपण प्रिपरेशन पण त्यासाठी केलं पाहिजे, तर आपण ते प्रश्न चांगल्यापैकी सॉल्व्ह करू शकणार, याचा आपण इथे विचार करायचा. ठीक आहे. बर, आता पॉइंट आपण बघतोय की जो महाराष्ट्राचा, जसं मी तुम्हाला प्राकृतिक भूगोलाचा पॉइंट सांगत असताना ऑलरेडी मी तुम्हाला किनाऱ्याचा जो भाग सांगितलेला आहे तो एकदा पुन्हा इथे सांगून देतो, की महाराष्ट्रामध्ये सागरी किनाऱ्याचा विचार करत असताना महाराष्ट्रातले जिल्हे जे आहे ते उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने बघत असताना, महाराष्ट्रातले जिल्हे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमांक बघत असताना पालघर पहिला जिल्हा, ठाणे दुसरा, बृहन्मुंबई तिसरा. आता याला बृहन्मुंबई का म्हणतोय? कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर दोघं एकत्रित आहेत आणि ज्याचा किनारा आहे टोटल 114 किलोमीटर. त्याच्यानंतर आपल्याला दिसतोय 4थ्या क्रमांकावर रायगड, 5व्या क्रमांकावर रत्नागिरी आणि 6व्या क्रमांकावर सिंधुदुर्ग. आणि ह्यापैकी जर तुम्ही बघितलं तर ठाण्याला सगळ्यात कमी किनारा लाभलेला आहे, सगळ्यात कमी, आणि रत्नागिरीला जो किनारा लाभलेला आहे हा सगळ्यात जास्त किनारा लाभलेला दिसतोय मला. सो ही याची एकंदरीत प्रॅक्टिकल रचना की ज्यावर आधारित मला प्रश्न विचारला जाऊ शकतो.
आणि ज्याचं मी सरळ सरळ साध्या सोप्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो. सो हे ओव्हरऑल स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे सर, कळलंय आता आम्हाला की काय करायचंय, कसं करायचंय. बरं, सिंधुदुर्गला आहे 120 किलोमीटरचा. पण जर समजा तुम्हाला विचारलं की ह्या सागरी किनाऱ्याच्या लांबीनुसार सिक्वेन्स सांगा, तर ऑलरेडी सिक्वेन्स कसा येईल मी तुम्हाला अगोदर पण पॉईंट सांगितला हा. जसं की रत्नागिरी पहिला सगळ्यात मोठा किनारा, रायगड दुसरा, सिंधुदुर्ग तिसरा, बृहन्मुंबई चौथा, पालघर पाचवा आणि ठाणे सहावा. सो ह्या प्रकारे आपल्याला हा किनारा दिसतो. ओके, ठीक आहे. आता हा झाला पूर्ण जो पार्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला, हा तुमचा कोकण रिलेटेड पार्ट तुम्हाला लक्षात आलेला असेल की कोकणाशी संबंधित घटक काय आहेत. आता मात्र ह्या कोकणच्या नंतर आपल्याला पुढचा जो भाग दिसतो तो म्हणजे सह्याद्री पश्चिम घाट. सह्याद्री पश्चिम घाट हा आपल्यासाठी महत्वाचा पॉइंट आता बघायचा आहे की सह्याद्रीचा भाग, पश्चिम घाटाचा प्रदेश काय होतं की आता पश्चिम किनाऱ्याला समांतर म्हणजे पश्चिम कोकण किनारपट्टीला समांतरच असलेला पण कोकणाच्या पूर्व बाजूला मला हा भाग बघायला मिळतो की ज्या पूर्ण पश्चिम घाटाची लांबी, एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पश्चिम घाट म्हणून बघताय तर त्याची पूर्ण लांबी जर मला बघायला मिळते तर त्यामध्ये ती 1600 किलोमीटर बघायला मिळत असते. 1600 किलोमीटर. आणि यामध्ये महाराष्ट्रातली लांबी जर बघितली तर ही 2 पॉइंट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं राहील. ज्यामध्ये 640 आलं तर समजून घ्यायचंय किती वळणावळणाने आहे. 440 आलं तर समजून घ्यायचं ती लांबी सरळ आहे. बट इथे मोस्ट प्रोबॅबिलिटी अशी आहे की आयोग ह्या गोष्टीवर प्रश्न विचारणारच नाही. समजतं, म्हणून मी त्याच्यावर ऑलरेडी नोट्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये पण तिथे मी कट मारलेला आहे. कारण इथे जर 2 पॉइंटने आलं तर तुमचं समजा चुकून जर समजा आयोगाकडून दोन्ही ऑप्शन दिले गेले तर असंही तो प्रश्न रद्द होईल. समजतंय. त्यामुळे काय होतं की इथे तुम्हाला दोन्ही पॉइंटने महाराष्ट्रातली सह्याद्रीची लांबी किती आहे, म्हणजे भारत विश्वकोश खंड यामध्ये सुद्धा मी स्वतः बघितलं, त्यात सुद्धा लांबीचा उल्लेख महाराष्ट्रातला स्वतंत्रपणे दिलेला नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला पूर्ण भारतातला पश्चिम घाटाची लांबी आहे 1600 आणि महाराष्ट्राशी संबंधित सौदी रेफरन्सेस किंवा बाकी इतर रेफरन्सेस मध्ये जिथे ते दिलेलं आहे ते हे 2 पॉइंट तुम्हाला उल्लेख बघायला मिळतात. 640 असेल तर तो वळणावळणाने आहे आणि 440 असेल तर तो सरळ आहे, असा तुम्ही विचार करायचा. ठीक आहे. बर, पुढचा पॉइंट की सह्याद्रीची ऍव्हरेज उंची किती आहे. ऍव्हरेज उंची जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे 1200 ते 1300 मीटर ही सह्याद्रीची उंची आहे. विशेष सह्याद्रीची उंची महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, हे पॉइंट लक्षात ठेवा की सह्याद्रीच्या उंचीच्या रिलेटेड महाराष्ट्राचा पॉइंट बघत असताना उत्तरेकडे जाताना ही उंची वाढते, दक्षिणेकडे जाताना ही उंची कमी होते. जर तुम्ही दक्षिणेकडे जाताय तर ही उंची कमी होते, उत्तरेकडे जाताय तर ही उंची वाढते, हे तुम्ही बघायचं. आणि किनारा ते सह्याद्री याच्यातलं अंतर जर बघितलं तर 30 ते 60 किलोमीटर आहे. मग हे 30 ते 60 किलोमीटर अंतर याचाच अर्थ तुमची कोकण किनारपट्टीची ही रुंदी झाली. मी ऑलरेडी कोकण किनारपट्टीची रुंदी जेव्हा सांगितली तेव्हा हा पॉइंट पण मी बोललो होतो आता थोड्या वेळा अगोदर, तुम्हाला लक्षात असेल. आणि जसं मी बोललो की कोकण किनारपट्टीच्या बाजूकडून पूर्वेकडे मला असा सह्याद्री हा प्रचंड मोठा पर्वत दिसतो की ज्याची पश्चिमेकडून जर मी उंची बघितली, कोकणाकडून जर उंची बघितली तर मला हा उभ्या भिंतीसारखा दिसतो की जो पश्चिम उतार जो आहे एकदम तीव्र स्वरूपाचा आहे आणि पूर्व उतार जो आहे हा थोडासा मंद स्वरूपाचा आहे. समजते, हा जो पूर्व उतार जो आहे हा थोडासा मला मंद स्वरूपाचा बघायला मिळतो. सो ही त्याची एक प्रॅक्टिकल रचना. आणि हा जो सह्याद्री पर्वत आहे ना, या सह्याद्री पर्वताचं एक महत्व किंवा वैशिष्ट्य जर तुम्ही बघितलं तर हा सह्याद्री पर्वत जलविभाजक म्हणून काम करतो. जलविभाजक म्हणजे काय की ज्या सह्याद्री पर्वतावर उगम पावणाऱ्या नद्या काही पूर्वेला जातात, काही पश्चिमेला जातात, म्हणून आपण त्याला जलविभाजक म्हणतो. की जलविभाजक त्याची भूमिका जी आहे तर तिथून पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत या पूर्ण बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि तिथून उगम पावलेल्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सो अशी ही याची दोन्ही दिशांची एक रचना आहे. त्यामुळे तुम्ही तो पॉइंट जो आहे हा विशेष लक्षात ठेवायचा आहे.
आता दोन गोष्टींमुळे काय होतं की ज्या पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत ना, या पूर्ववाहिनी नद्यांची लांबी जी आहे ही जास्त आहे आणि ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तर त्या पश्चिम वाहिनी नद्यांची लांबी थोडी कमी आहे. थोडी म्हणजे बरीच कमी आहे, हे आपण इथे बघत असतो. समजतंय? आणि हा जो घाटमाथ्याचा भाग जो मी सांगितला ना तुम्हाला, सह्याद्रीचा एकदम वरचा हा घाटमाथा, ह्या घाटमाथ्यावर तुम्हाला काही थंड हवेचे ठिकाणं पण बघायला मिळत असतात. जसं नेरळ, माथेरान असेल किंवा आपण म्हणू शकतोय की सातारा असेल, महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, हे तुमचे घाटमाथ्यावरचे थंड हवेचे ठिकाणं तुम्हाला दिसतात. ठीक आहे. सो हा झाला तुमचा ह्या सह्याद्री पर्वताच्या रिलेटेड इम्पॉर्टंट पॉइंट की तिथे स्ट्रक्चर कसं आहे. सो आता मी तुम्हाला जो पुढचा पॉइंट सांगणार आहे तो म्हणजे महाराष्ट्रातले काही प्रमुख घाटमार्गांचा पॉइंट. आता या ठिकाणी बघा, जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातले संपूर्ण घाटमार्ग बघत असतात तर या घाटमार्गांमध्ये मी तुम्हाला दोन अप्रोचने हा पॉइंट सांगणार आहे. दोन अप्रोच या प्रकारे असतील की पहिला पॉइंट जो मी तुम्हाला इथे देतोय यामध्ये या महाराष्ट्राशी संबंधित आपल्याला उत्तर आणि दक्षिणेकडे आपल्याला या घाटमार्गांचा क्रम कसा आहे त्या संदर्भात जर प्रश्न आला तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की ज्यामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला जर क्रम विचारला जाईल तर तुम्ही त्याचं उत्तर जे आहे हे या ठिकाणी व्यवस्थित देऊ शकता. जसं की इथे तुम्ही बघू शकतात की हे क्रमाने आहे, उत्तरेकडच्या बाजूकडून दक्षिणकडच्या बाजूकडे तुम्हाला हे पूर्णपणे जे क्रम दिलेला आहे हा असाच्या असा जरा लक्षात ठेवावा लागेल. ज्यामध्ये थळ घाट जो आहे हा मुंबई ते नाशिकच्या दरम्यान दिसतो आपल्याला. माळशेज घाट जो आहे हा ठाणे अहमदनगरच्या दरम्यान. बोर घाट पुणे मुंबईच्या दरम्यान. आंबेनळी घाट महाराष्ट्र पोलादपूर या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम करत असतो. कुंभार्ली घाट हा कराड चिपळूणच्या दरम्यान. आंबा घाट रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या दरम्यान. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजीच्या दरम्यान. अंबोली घाट हा बेळगाव आणि सावंतवाडी यांच्या दरम्यान आपल्याला दिसतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या घाटमार्गांचा उत्तरकडून दक्षिणेकडे जर क्रम विचारला तर ह्याच ऍस्पेक्टने तुमचा तो क्रम असला पाहिजे, याचा तुम्ही इथे पूर्ण विचार करायचा. दुसरा एक पॉइंट आपण इथे बघतो की महाराष्ट्रामध्ये जे काही इतर घाटमार्ग आहेत, म्हणजे आता हा उत्तरकडचा दक्षिणेकडे क्रम झाल्यानंतर दुसरा एक पॉइंट की समजा तुम्हाला रॅन्डमली बाकीचे जे इतर घाटमार्ग आहेत ते जर विचारले, ह्या पॉइंटवर जो प्रश्न आहे हा तुमचा जोड्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मोस्टली इथे जोड्यांचा जो प्रश्न येणार प्लस तुमचा क्रम आधारित प्रश्न येऊ शकतो. क्रम आधारित असेल तर इथे तुमचा प्रश्न येणार आणि जोड्यांच्या संबंधित असेल तर तुमचा ह्या पॉइंटवर प्रश्न येणार. ठीक आहे. मग जोड्यांच्या संबंधित पण दोन अप्रोच येतील. एक तर तुम्ही जोड्या लावा, एकतर जोड्या लावा किंवा योग्य जोडीचा पर्याय निवडा. म्हणजे ज्याला आपण योग्य अयोग्य किंवा विसंगत पर्याय निवडा या कॅटेगरीमध्ये ह्या पॉइंटला आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. पुढचा पॉइंट, इतर घाटमार्गांमध्ये दिवे घाट जो आहे हा पुणे बारामती दरम्यान आहे. औट्रम कन्नड घाट जो आहे हा धुळे औरंगाबादच्या दरम्यान आहे. कात्रज खंबाटकी घाट जो आहे हा पुणे सातारा दरम्यान आहे. पसरणी घाट वाई महाबळेश्वरच्या दरम्यान, म्हणजे या दोन ठिकाणांना जोडतो. वरंधा घाट जो आहे हा महाड पुणे. कशेडी घाट हा महाड दापोली. नाणे घाट हा कल्याण ते जुन्नर दरम्यान. ताम्हणी घाट हा पुणे ते माणगाव दरम्यान. हनुमंते घाट हा कोल्हापूर ते कणकवली या दोन ठिकाणांच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळतो. सो मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला ही या प्रकारची माहिती जी आहे ही परीक्षाभिमुख आहे. यावर तुमचे जोड्या, विधान, क्रम ह्या टाईपचेच प्रश्न मोस्टली विचारले जातात आणि यात मी तुम्हाला दोन अप्रोच सांगितलेले आहेत. हे दोनही अप्रोच जे आहेत हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, कारण हे दोन वेगवेगळे भाग मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. एक भाग जो आहे तो आहे तुमचा क्रमानुसार आणि एक भाग आहे रॅन्डमली महाराष्ट्रातले इतर काही ठिकाण. पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी जो बघणार आहोत तो असणार आहे की महाराष्ट्रातले काही प्रमुख शिखर कोणते कोणते आहेत आणि त्यांचा हा जो पार्ट, आता ह्या स्लाइडवर जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय हे आहेत महाराष्ट्रातले पूर्ण महत्वाचे सर्व शिखर. यामध्ये हे सर्व शिखर जे आहेत हे मी तुम्हाला उंचीनुसार क्रमाने सांगितलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शिखरांचा उंचीनुसार काय क्रम आहे
आणि उंचीनुसार क्रम बघत असताना त्याच सोबत ते शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचंही तुम्हाला नाव दिलेलं आहे. आता मोस्टली आपण बघत असतो की कळसुबाई हे जे शिखर आहे हे मला नगरमध्ये बघायला मिळतंय, नगर जिल्ह्यामध्ये, ज्याची उंची आहे 1646 मीटर. एक अप्रोच तुम्हाला मी इथे सांगून देतो की ह्या माहितीच्या आधारावर तुम्हाला मोस्टली जे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत ते कोणते कोणते असू शकतात. यामध्ये मोस्टली टॉपचे 5 क्रम किंवा तुम्हाला या रिलेटेड जिल्हा निहाय क्रम, ठीक आहे, किंवा तुमचा या ठिकाणी क्रम जो आहे हा चढता क्रम पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणजे सगळ्यात छोट्या हाईट पासून सगळ्यात मोठ्या हाईट कडे याप्रमाणे तुमचे क्रम येऊ शकतात. सो असे अप्रोच लक्षात ठेवा. जसं आता सगळ्यात महत्वाचा आणि मोठा शिखर कोणतं तर कळसुबाई की जे नगरमध्ये आहे 1646, दुसरा आहे साल्लेर की जे नाशिकमध्ये आहे 1567, महाबळेश्वर की जे सातारामध्ये आहे ज्याची उंची आहे 1438. ओके, पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे हरिश्चंद्रगड की जो नगरमध्ये आहे ज्याची उंची आहे 1424, सप्तशृंगीगड जो आहे नाशिकमध्ये 1416 मीटर, तोरणा की जो पुणेमध्ये आहे जो आहे 1404 मीटर, राजगड जो की पुणेमध्ये आहे जो आहे 1376 मीटर, रायरेश्वर की जे पुणेमध्ये आहे 1337 मीटर, अस्तंभा जो की नंदुरबारमध्ये आहे 1325 मीटर, त्र्यंबकेश्वर जे नाशिकमध्ये आहे 1304 मीटर, शिंगी की जे नाशिकमध्ये आहे 1293 मीटर. सो हा एक पॉइंट. त्यानंतर नाणेघाट नगरमध्ये आहे जो की त्याला उंची आपण म्हणू शकतो 1264, तौला नाशिकमध्ये आहे जो आहे 1231 मीटर, ताम्हिणी पुण्यामध्ये आहे जो आहे तुमचा 1226 मीटर, वैराट जो आहे हा अमरावतीमध्ये आहे 1177, चिखलदरा अमरावतीमध्येच आहे 1113 मीटर, हनुमानगड जो आहे हा धुळे जिल्ह्यात आहे 1063 आणि गडलगट्टा गडचिरोलीमध्ये आहे 967. सो आय होप आता हा जो पूर्ण मी तुम्हाला एक सिक्वेन्स या ठिकाणी सांगितला, ह्या सिक्वेन्समध्ये ह्या अप्रोचने विचार करायचा आहे किंवा ह्याच माहितीला जिल्हानिहाय बेसिसवर पण कदाचित तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जसं की पर्टिक्युलरली नाशिक जिल्ह्यातल्याच शिखरांचा क्रम लावा, पर्टिक्युलरली नगर जिल्ह्यातल्याच शिखरांचा क्रम लावा, पर्टिक्युलरली फक्त पुणे जिल्ह्यातल्याच शिखरांचा क्रम लावा. ठीक आहे, म्हणून मी बोललो की इथे तुमचे 2 अप्रोच येतात की एक सलग क्रम काय असेल जो की ऍज इट इज हायेस्ट टू लोएस्ट पर्यंत आहे, टॉपचे 5 असेल, किंवा इथे तुम्हाला रॅन्डम पण विचारला जाऊ शकतो, हे पण लक्षात ठेवा. इथे तुमचा रॅन्डम पण विचारला जाऊ शकेल, म्हणजे रॅन्डमली कोणते तरी 4-5 नावं देतील आणि सांगतील की बाबा याचा योग्य क्रम सांगा, उंचीनुसार काय क्रम आहे. लाईक ह्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याचा ऍक्टिव्हली विचार केला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत माहिती समजली. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. जो अप्रोच मी तुम्हाला सांगितला की जिल्हा निहाय जर शिखर विचारले गेलेच तर तुम्हाला माहित पाहिजे की नाशिकमध्ये सगळ्यात जास्त शिखर आहेत, टोटल 5 शिखर आहेत. म्हणजे नाशिकचा पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला तर सगळ्यात उंच आहे साल्हेर, त्यानंतर सप्तशृंगी, त्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर शिंगी आणि त्यानंतर तौला. सो हे नाशिक जिल्ह्यातले 5 शिखर. पुणे जिल्ह्यात आहे 4 शिखर की ज्यामध्ये तोरणा हा सर्वात उंच, त्यानंतर आहे राजगड, त्यानंतर आहे रायरेश्वर, त्यानंतर आहे ताम्हिणी. नगर जिल्ह्यात आहे तुमचे 3 उंच शिखर. सगळ्यात उंच आहे कळसुबाई, दुसऱ्या क्रमांकावर हरिश्चंद्रगड, तिसऱ्या क्रमांकावर नाणेघाट. अमरावतीमध्ये आहे 2 शिखर की ज्यामध्ये सगळ्यात उंच आहे वैराट, दुसरा आहे चिखलदरा. सातारामध्ये आहे एकच महाबळेश्वर, नंदुरबारमध्ये 1 अस्तंभा, धुळ्यामध्ये 1 हनुमानगड, गडचिरोलीमध्ये 1 गडलगट्टा. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी काय वाढते की इथे मला जोडीचं पॉइंट सांगा की जोडी सगळ्यात मोठा कोणता आणि सगळ्यात छोटा कोणता. जसं आता इथे नाशिकमध्ये सगळ्यात मोठा साल्हेर
पुण्यामध्ये तोरणा, नगरमध्ये कळसुबाई, अमरावतीमध्ये वैराट, आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्यात लहानांच्या संदर्भात जर प्रश्न विचारला तर सगळ्यात लहान जो आहे इथे तौला, नाशिकमध्ये तौला लहान आहे, पुण्यामध्ये ताम्हिणी लहान आहे, नगरमध्ये नाणेघाट लहान आहे, आणि अमरावतीमध्ये चिखलदरा लहान आहे. सो कदाचित तुम्हाला असा जोडीच्या बेसिसवरचा पण प्रश्न जो आहे हा इथे शक्यता आहे की जोडीच्या आधारावर सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती जोडी सर्वात मोठा आणि सर्वात लहान या स्वरूपात तुमचा हा प्रश्न इथे तयार होतो. म्हणजे तुम्हाला एक नवीन अप्रोच या ठिकाणी ऍडिशनली मिळाला की प्रश्न कसा तयार होऊ शकतो. ओके, सो आता आपण बघणार की महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे ह्या महाराष्ट्राच्या सबंध प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्री आणि सह्याद्रीच्या ज्या उपरांगा आहेत त्यांची एकंदरीत रचना कशी आहे. सो त्याचा जरा डिटेल पार्ट आपण इथे समजून घेऊ. बरं, आता सह्याद्री पर्वताचा उपरांगांचा जर आपण भाग बघितला तर या सर्व रांगांचा विस्तार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला झालेला आहे. बरोबर, या सर्व रांगा सह्याद्रीच्या पूर्व बाजूलाच मला बघायला मिळतात, त्यांचा विस्तारच तसा आहे. आणि वास्तविक या पूर्वेला असलेल्या रांगांचा सह्याद्रीचाच तो एक अविभाज्य घटक म्हणून आपण बघत असताना या रांगांची निर्मिती कशी झाली हा जर काही प्रश्न असेल तर या रांगांची निर्मिती ऑलरेडी आपल्याला सह्याद्रीच्या निर्मितीपासूनच झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व रांगांच्या रिलेटेड एक महत्वाचं स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे म्हणजे या रांगांचा जो उतार आहे हा तुमचा वायव्येकडून आग्नेयेकडे तुम्हाला या रांगांचा विस्तार आपल्याला बघायला मिळत असतो. जसं की ही वायव्य दिशा आहे आणि ही आग्नेय दिशा आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला अशी रचना जी आहे ही बघायला मिळत असते. आणि विशेष जसं मी बोललोय अगोदर सुद्धा आपण स्टेटमेंटमध्ये बघितलं होतं, मागच्या 2-4 स्लाइडच्या अगोदर मी तुम्हाला जेव्हा सह्याद्रीचा पॉईंट सुरू केला होता त्याच वेळेस सांगितलं होतं की सह्याद्री हा एक प्रकारचा जलविभाजक आहे. जलविभाजक कोणत्या दृष्टीने मी बोललो तुम्हाला की ज्यामुळे काही पूर्व वाहिनी नद्या तुम्हाला दिसतील आणि काही पश्चिम वाहिनी नद्यांचा हा भाग बघायला मिळतो, त्यामुळे याला आपण जलविभाजक म्हणून लक्षात ठेवतो. आणि या उपरांगा ज्या आहेत ना, ज्या सह्याद्रीपासून निघालेल्या उपरांगा आहेत, तर या उपरांगा सुद्धा उपजलविभाजक आहेत असंही आपण म्हणू शकतो, कारण या रांगांमधून सुद्धा नद्या ज्या आहेत या दोन्ही बाजूला तुम्हाला जाताना दिसत असतात. त्यानुसार आता इथे एक महत्वाचा पार्ट जर तुम्ही बघितला तर सह्याद्री आणि सह्याद्रीच्या मुख्य उपरांगा ज्या आहेत या 3 आहेत. मग यामध्ये सगळ्यात पहिली उपरांग जर आपण बघितली की जी आपल्याला सह्याद्रीला म्हणजेच महाराष्ट्राला सह्याद्रीपासून निघालेली पहिली रांग म्हणून जर बघायला गेलो तर आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे सातमाळ अजिंठा ही पहिली डोंगर रांग. समजतंय सर्वांना? सातमाळ अजिंठा ही पहिली डोंगर रांग मला या ठिकाणी दिसून येते. आता सातमाळ अजिंठा या डोंगर रांगेच्या संबंधित पॉइंट जर बघितला तर यामध्ये बघा ही या बाजूला सह्याद्री पर्वत आहे या बाजूला, आणि या सह्याद्री पासून निघालेली ही पुढची रांग. आता सातमाळ आणि अजिंठा या 2 भागांमध्ये आपल्याला ही दिसते की सातमाळ आणि अजिंठामुळे घडलं असं की सातमाळ डोंगर रांगेच्या उत्तरेला पश्चिम वाहिनी तापी नदी आहे. याचा एक साधा सोपा स्ट्रक्चर तुम्हाला समजावा यासाठी मी इथे लिहून दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे कसं सांगतोय मी की सातमाळ अजिंठा ही रांग अशी आपल्याला पूर्व पश्चिम पसरलेली दिसते, ज्याच्या उत्तर बाजूला ही पश्चिम वाहिनी नदी दिसते तुम्हाला. ही तापी आणि पूर्णा नदी म्हणजे तापी पूर्णाचं खोरं किंवा तापी नदी तुम्हाला दिसते की जी पश्चिम वाहिनी आहे. आणि विशेष ह्या सातमाळच्या खाली जर तुम्ही बघितलं दक्षिणेला, सातमाळ अजिंठाच्या दक्षिणेला, तर तुम्हाला गोदावरी नदीचं खोरं दिसतं की जी गोदावरी नदी मात्र पूर्व वाहिनी दिसते मला. समजतंय सर्वांना की जी गोदावरी नदी मला पूर्व वाहिनी म्हणून या ठिकाणी बघायला मिळते. आता ह्यामध्ये सातमाळ रांग आणि अजिंठा रांग एकंदरीतच आहे. आता सातमाळचा विस्तार नाशिककडे, अजिंठाचा विस्तार हा छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग तिथे जर तुम्ही बघितलं तर ह्या अजिंठा डोंगर रांगेच्या उत्तरेकडचा जो उतार आहे हा तुम्हाला तीव्र स्वरूपाचा दिसतो, आणि जर दक्षिणेकडचा उतार बघितला तर हा तुम्हाला मंद स्वरूपाचा दिसतो.
हा यामधला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, की ज्यामध्ये आपल्याला अजिंठा डोंगर, सातमाळ अजिंठा डोंगर रांगेचा एकंदरीत विचार करताना, की यामध्ये अजिंठा डोंगर रांगेमध्ये उतार तीव्र कोणत्या बाजूला आहे? उत्तरेला. मंद कोणत्या बाजूला आहे? दक्षिणेला. सो हा एक फॅक्च्युअल पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचा. आणि विशेष म्हणजे कोणत्या पर्वत रांगांमुळे कोणते दोन नदी खोरे वेगळे होत आहेत, किंवा कोणत्या दोन नदी खोऱ्यांच्या दरम्यान कोणत्या पर्वत रांगा आहेत, यावर आधारित मात्र तुम्हाला मोस्टली प्रश्न विचारले जातील, की जे विधानात्मक असू शकतात, वेगवेगळ्या अप्रोचने असू शकतील, विसंगत, योग्य, अयोग्य, किंवा जसं मी बोललो की सिक्वेन्सनुसार पण क्रम येऊ शकतो. मग सिक्वेन्सनुसार मी तुम्हाला समजावं यासाठी इथे दिलेली माहिती पूर्ण, त्याचा एक पॉईंट आपण बघणारच. पहिला पॉईंट सातमाळ अजिंठाचा झाल्यानंतर दुसरा एक भाग आपण इथे बघतो, तो म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग. हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगर रांग जी आहे, ऍज इट इज सेम सातमाळ अजिंठ्याप्रमाणेच पूर्वेकडे जाते, म्हणजेच आपण तिला वायव्येकडून आग्नेयेकडे जाते या स्वरूपात पण तिला लक्षात घेतो. हरिश्चंद्र बालाघाट असा या रांगेचा विचार करत असताना सातमाळच्या खाली जी गोदावरी दिसते आपल्याला, तीच गोदावरी या हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला दिसते. म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेच्या उत्तरेला पूर्व वाहिनी असलेली गोदावरी नदी मला दिसते, आणि दक्षिणेला मला पूर्व वाहिनी भीमा नदी बघायला मिळत असते. सो एकंदरीत हा जो आपण भाग म्हणतोय, की जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सातमाळ अजिंठा रिलेटेड सांगितलं, दुसरा लगेच पॉइंट आपण हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेच्या रिलेटेड जो बघतोय, यातून आपल्याला काय बघायला मिळतंय, की मोस्ट प्रोबॅबल विधानं पण तयार होतात या ठिकाणी, की विधानांचं पॉइंट ऑफ व्ह्यूने बरोबर किंवा चुकीचे जे काही तुमचे विधानं असतील ते ओळखायचे तुम्हाला. मग विधानं कशा स्वरूपामध्ये येतील? जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, की आता या हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला गोदावरी नदीचं खोर आहे आणि दक्षिणेला भीमा नदीचं खोर आहे. सो हा एक अप्रोच आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे, हे झालं तुमचं हरिश्चंद्र बालाघाट. आता हे तुम्हाला पूर्ण पॅटर्न एकाच ठिकाणी जर लक्षात घ्यायचा असेल ना, तर हे बघा, जसं मी बोललो की तापी नदी जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणून मी इथे तुम्हाला हा डब्ल्यू लिहिलेला दिसतोय. गोदावरी नदी ही तुमची पूर्व वाहिनी आहे, म्हणून मी तुम्हाला इथे ईस्ट असं लिहिलेलं दिसतंय. भीमा नदी पूर्व वाहिनी आहे, ईस्ट लिहिलेलं आहे. कृष्णा नदी पूर्व वाहिनी आहे, ईस्ट लिहिलेलं आहे. समजतंय? म्हणजे सातमाळ अजिंठाच्या वरती तापी नदी, सातमाळ अजिंठाच्या खाली गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाटच्या वरती गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली भीमा नदी, शंभू महादेवच्या वरती भीमा नदी, शंभू महादेवच्या खाली कृष्णा नदी. सो याप्रमाणे तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतील, की कोणत्या पर्वतरांगांशी संबंधित तुम्हाला कोणत्या दोन, म्हणजे जसं आपण बघितलं की पर्वतरांगांचा एकंदरीत फॅक्ट काय आहे, आणि त्यामध्ये विभाजित झालेल्या, म्हणजे या पर्वतरांगांमुळे जे विभाजित झालेले नदी खोरे आहेत त्या रिलेटेड पण तुम्हाला प्रश्न जो आहे हा मोस्ट प्रोबॅबल आहे, आणि जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला ओव्हरऑल कंटेंट जो आहे हा तुम्ही लक्षात ठेवणं मोस्ट इम्पॉर्टंट राहील. ठीक आहे. सो याच्यातला अजून एक तिसरा पार्ट जो आहे, तो तिसरा पार्ट पण सांगतो तुम्हाला मी, जो की मी सांगितलं शंभू महादेव डोंगर रांगेच्या संदर्भामध्ये, की ही जी शंभू महादेव डोंगर रांग आहे, या रांगेचा विस्तार जो आहे हा पूर्णपणे तुम्हाला सेम जसं मी बोललो वायव्येकडून आग्नेयेकडे दिसतोय. सो शंभू महादेव डोंगर रांगेच्या उत्तर बाजूला तुम्हाला दिसतंय भीमा नदीचं खोरं, की जी ऑलरेडी भीमा नदी पूर्व वाहिनी आहे. आणि याच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला कृष्णा नदीचं खोरं बघायला मिळतंय, की जे कृष्णा नदीचं खोरं हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली दिसतंय मला, सॉरी शंभू महादेवच्या खाली दिसतंय, हरिश्चंद्र नाही, शंभू महादेवच्या खाली दिसतंय. मग शंभू महादेवच्या रिलेटेड पण सेम पॉईंट जो मी तुम्हाला मागच्या इथे शॉर्टकट मध्ये इथे दिलेला आहे, जो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी खूप इझी आहे. ठीक आहे. सो तो एक पॉईंट तुम्ही जरा या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या बेसिसवर मोस्टली आता ह्या फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने काय होतं, की हे तुम्ही व्हिज्युअलाइज करणं खूप गरजेचं आहे, की यामध्ये मला काय प्रश्न विचारला जातोय किंवा कशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन विचारली जाते, हे तुम्ही व्हिज्युअलाइज करून किंवा क्वेश्चन ऍस्पेक्टचा विचार करून जेव्हा तुम्ही अभ्यासणार ना, तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने मी सांगतो की जास्त चांगल्या पद्धतीने तो अभ्यास करता येईल किंवा जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला या गोष्टी समजतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. बरं, आता त्यानंतर तुम्हाला जो एक मुख्य मुद्दा किंवा जो मेन पॉइंट इथे अजून एक लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे
महाराष्ट्रामध्ये जे काही प्रमुख वॉटरफॉल्स आहेत, महाराष्ट्रातले प्रमुख जे पण काही धबधबे आहेत, तर ते धबधबे कोणते, त्याचा सिक्वेन्स, मोस्ट इम्पॉर्टंटली जो प्रश्न विचारला जाईल तो कसा आहे, त्याचा एक पॉईंट विचारात घ्या. आता पहिला एक पॉईंट असा आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघणार तर सर्वात जास्त धबधबे जे आहे ते तुम्हाला साताऱ्यामध्ये बघायला मिळतात. सर्वात जास्त धबधबे हे साताऱ्यामध्ये आहेत. मग साताऱ्यामधल्याच धबधब्यांचा जर तुम्हाला सिक्वेन्स विचारला गेला तर तुम्हाला तो पण सांगता आला पाहिजे की साताऱ्यामध्ये ठोसेघर धबधबा जो आहे हा सर्वात उंच आहे, वजराई धबधबा हा दुसऱ्या क्रमांकावर, लिंगमाला धबधबा तिसऱ्या क्रमांकावर. मोस्टली काय होईल की याची उंची वगैरे नाही विचारली जाणार, हे लक्षात ठेवा. मोस्टली या धबधब्यांची उंची वगैरेचा प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये ह्या डिजिटमध्ये वेगवेगळा फरक पडतो. ठीक आहे, सो त्यामुळे तुम्हाला उंचीचा तर काही पॉईंट विचारला जाणार नाही, पण मात्र तो धबधबा जो आहे हा त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टमध्ये आहे, त्यामुळे ते डिस्ट्रिक्टच्या रिलेटेड प्रश्न तर तुमचे तयार होतातच. मग जसं साताऱ्यामधल्या धबधब्यांमध्ये जर तुम्हाला विचारलं की साताऱ्यामधील धबधब्यांचा उंचीनुसार काय क्रम आहे, स्पेसिफिकली साताऱ्यातल्या धबधब्यांचा उंचीनुसार क्रम, मग तो क्रम तुम्हाला इथे सांगतोय. ठोसेघर धबधबा, वजराई धबधबा, लिंगमाला धबधबा, चौथा आहे चायनामन धबधबा, पाचवा आहे धोबी धबधबा आणि सहावा आहे भिलार धबधबा. सो हे 6 धबधबे, प्रमुख धबधबे लक्षात ठेवा, वॉटरफॉल लक्षात ठेवा. आता जसं मी साताऱ्याचा एक पॉईंट सांगितला तसंच तुम्हाला एक अप्रोच महाराष्ट्रातल्या सर्वात उंच धबधब्यांच्या रिलेटेड पण विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रात सर्वात उंच धबधबे कोणते आहेत. आणि महाराष्ट्रातल्या या धबधब्यांचा उंचीनुसार क्रम जर बघितला तर जे टॉपचे 5 आहेत त्यामध्ये पहिला आहे ठोसेघर, दुसरा आहे वजराई, तिसरा आहे कुने, चौथा आहे लिंगमाला आणि पाचवा आहे चायनामन. तुम्ही म्हणा सर पहिले 2, चौथा आणि पाचवा हे तर मला साताऱ्यातलेच दिसत आहे, जे ऑलरेडी आपण क्रम बघितलेला आहे त्यामध्ये, बरोबर की. हे तर टॉपच्या 5 पैकी 4 जे आहेत हे तर तुमच्या ऑलरेडी साताऱ्यामधलेच आहे. उरला फक्त तिसऱ्या क्रमांकाचा की जो पुणे धबधबा जो आहे तो पुणे मधला आहे. ठीक आहे, सो हे झाले महाराष्ट्रातले टॉपचे 5 धबधबे किंवा महाराष्ट्रातले टॉपचे 5 वॉटरफॉल, की जर तुम्हाला हे महाराष्ट्रातले वॉटरफॉल ॲज पर सिक्वेन्स नुसार जर विचारले गेले तर तुम्ही त्या सिक्वेन्स नुसार त्या पॉइंटला व्यवस्थित आन्सर दिलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? ओके, नेक्स्ट पॉइंट, महाराष्ट्रातले गरम पाण्याचे झरे. हा पण एक फॅक्च्युअल पॉइंट तुम्हाला मी सांगतोय की महाराष्ट्रातल्या गरम पाण्याच्या या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या रिलेटेड जर का काही पॉइंट विचारला गेला तर काय त्याचा पॉइंट आहे. एक तर पहिला अप्रोच एकच आहे त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट, की गरम पाण्याचे झरे आणि संबंधित जिल्हा या रिलेटेड पॉइंट, जे की तुम्हाला प्रश्न जोड्या लावा, योग्य अयोग्य विसंगत या रिलेटेड प्रश्न तुमचा तयार होऊ शकतो. मग यामध्ये योग्य जोडी ओळखा, योग्य जोडी लावा. जसं मी बोललो की आयोगाचा प्रश्न जो आहे हा जोड्यांच्या संबंधित किंवा विसंगत संबंधित प्रश्न येऊ शकतो. आणि जोड्यांच्या संबंधित आवर्जून 2 अप्रोच लक्षात ठेवायचे असतात. आपण एक तर जोड्या लावायला सांगितल्या जातात किंवा लावलेल्या जोड्यांचा पर्याय असतो की ज्यामध्ये योग्य जोड्यांचा पर्याय निवडा हे तिथे आपल्याला करावं लागत असतं. मग जसं आता इथे बघा, पालघरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला मोस्टली जास्त गरम पाण्याचे झरे दिसतात, ज्यामध्ये वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी, त्याच्यानंतर निंबोळी, त्याच्यानंतर बाणगंगा आणि सातिवली. समजलं सर्वांना? वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी, त्याच्यानंतर तुमचं निंबोळी, बाणगंगा आणि सोबत तुमचं सातिवली, हे तुमचे पालघर मधले गरम पाण्याचे झरे. ठाणेमध्ये शहापूर, रायगडमध्ये उन्हेरे, रत्नागिरीमध्ये 2 स्पॉट आहेत, एक आहे उन्हवरे आणि दुसरं आहे उन्हाळे. आता बघा मी इथे तुम्हाला लिहून ठेवलंय की बाबा इथे धोका आहे. धोका का लिहिला? कारण बरेच जण कन्फ्यूज होतात उन्हवरे आणि उन्हाळेमध्ये, म्हणजे या नावांच्या संबंधित. उन्हेरे, उन्हवरे, उन्हाळे, म्हणजे हे जे 3 नावं दिसतात ना तुम्हाला, उन्हेरे आणि उन्हवरे, जवळपास सिमिलॅरिटी आहे वर्डमध्ये, बट रायगडमध्ये उन्हेरे आहे आणि रत्नागिरीमध्ये उन्हवरे आहे. सो हा एक त्याच्यातला स्लाइट डिफरन्स लक्षात ठेवा, म्हणून इथे तुम्हाला सांगितलं. जळगावमध्ये बघितलं तर उनपदेव, अमरावतीमध्ये बघितलं तर सालबर्डी. याच्यावर मागच्या काही PYQचा जर पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर गरम पाण्याच्या झऱ्यांवर आधारित सुद्धा प्रश्न आलेला होता.
सो त्यामुळे थोडंसं या गोष्टीला पण तुम्ही अवेअर असायला पाहिजे, अवेअर राहा, की जेणेकरून तुम्हाला त्यातून चांगला तुमचा परफॉर्मन्स जो आहे हा तुम्ही चांगल्यापैकी इम्प्रूव्ह करू शकणार. ठीक आहे, क्लिअर आहे. बर, आता आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट एक टॉपिक जो आहे तो या ठिकाणी सुरुवात करायचा आहे, की जो म्हणजे महाराष्ट्रातल्या नदी प्रणाली संदर्भातला भाग. महाराष्ट्रातली फिजिकल रचना मी तुम्हाला सांगितली. आता महाराष्ट्राचा जो आपण बघितलं कोकण भाग, सह्याद्री भाग आणि सह्याद्रीच्या उपरांगांचा भाग हा महाराष्ट्राच्या पठारावरच आहे.